तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराला शुद्ध आलेली असते आणि ती त्या रूममधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते, पण तितक्यात एक डॉक्टर आणि नर्स त्या ठिकाणी येतात. अक्षरा त्यांना विचारत असते की तुम्ही मला इथे कशासाठी घेऊन आला आहात? मला माझ्या घरी जायचं आहे, अधिपतींसोबत बोलायचं आहे. मात्र ते डॉक्टर म्हणत असतात की मॅडम तुम्ही आराम करा आणि मग त्यानंतर ते त्या नर्सला पुन्हा एकदा अक्षराला इंजेक्शन द्यायला सांगतात आणि मग ती नर्स अक्षराला बेडवर झोपवते आणि तिला इंजेक्शन देते. त्यामुळे अक्षरा पुन्हा बेशुद्ध होते. तर ते डॉक्टर नर्सला सांगत असतात की तुम्ही ते झोपा काढू नका, या मॅडमवर जरा लक्ष ठेवा. मग त्यानंतर ते अक्षराला एका वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे घरात मेहंदीची तयारी सुरू असते. आजी चारुहास सरांना सांगत असतात की तुम्ही सुद्धा हातावर मेहंदी काढा, मात्र ते नकार देतात. त्यामुळे मग आजी म्हणतात की निदान चारुलताबाईंचं नाव तरी काढा आणि त्यावर चारुलता पटकन म्हणते की हो, तुम्ही माझ्या नावाचं इनिशियल लिहा, बी. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. चारुहास सर तर डचकूनच तिला विचारतात की काय म्हणालीस तू, बी? आणि त्यावर चारुलता म्हणते हो, बायकोचा बी. आता मी तुमची होणारी बायको आहे ना, म्हणून म्हटलं बी. आणि ते ऐकून चारुहास सर तर अजूनच चिडतात. ते म्हणत असतात की चारू, मी तुला सांगितलं होतं ना, त्या बाईचं नाव आपल्यामध्ये सुद्धा नको आहे. तर चारुलता विचारते कोणती बाई? तर चारुहास सर चिडूनच म्हणतात की भुवनेश्वरी. आणि त्यावर चारुलता म्हणते की अरे हो, मी तर विसरलेच होते, त्यांच्या नावाचं इनिशियलसुद्धा बी आहे. आणि मग ती नाटक करत म्हणते की काही हरकत नाही, त्यापेक्षा तुम्ही हातावर मेहंदी काढूच नका. तर दुसरीकडे काही वेळानंतर अक्षराला पुन्हा शुद्ध येते आणि त्यावेळीसुद्धा तिच्याजवळ एक नर्स असते. मात्र ती नर्स झोपलेली असल्यामुळे अक्षरा काही आवाज न करता हळूच तेथून बाहेर पडायचं ठरवते. तर दुसरीकडे चारुलता अक्षराबद्दलच बोलत असते. ती म्हणत असते की अक्षराने आपल्या लग्नाची एवढी तयारी केली आहे आणि आज तीच इथे नाही, मला खरंच तिची खूप कमी भासते. तर आजीसुद्धा म्हणत असतात की हो ना, मलासुद्धा सुनबाईची खूप आठवण येते. जेव्हा ती घरी असायची तेव्हा सतत माझ्याशी काही ना काही बोलत असायची आणि आता बघा ना, हॉस्पिटलमध्ये आहे, मला खरंच तिच्याशिवाय करमत नाही आहे. तर चारुलतासुद्धा म्हणत असते की अक्षराने ना नको त्या गोष्टींचा ताण घेतला, सतत एवढा विचार करत राहिली आणि म्हणूनच तिचं डोकं बिघडलं. पण आता तिला आरामाची गरज आहे. एकदा का तिला चांगला आराम मिळाला ना, की मग ती व्यवस्थितपणे बरी होईल. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की चारू, मला असं वाटतं की अक्षरा या घरची लक्ष्मी आहे आणि ती इथे नसताना आपण लग्न करणं योग्य नाही आहे. आपण लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलूया. आणि ते ऐकून चारुलता रागातच त्यांच्याकडे बघू लागते. दुसरीकडे अक्षरा कोणताही आवाज न करता हळूच तिच्या बेडवरून खाली उतरते आणि मग ती त्या खोलीच्या बाहेर जाण्यासाठी निघते. पण जसा ती दरवाजा उघडते तसा समोरून एक व्यक्ती येतो आणि त्याला बघून अक्षरा मोठ्याने किंचाळते. तर दुसरीकडे चारुहास सर चारुलताला म्हणत असतात की अगं चारू, अक्षरानेच आपल्या लग्नाची एवढी सगळी तयारी केली आहे आणि ती इथे नसताना आपण लग्न करणं योग्य नाही आहे. मला खरंच ती इथे हवी आहे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की तुमचं काही डोकं फिरलंय की काय? मास्तरीणबाईंनी तुमच्या लग्नाची तयारी केली आहे ना, मग आता लग्न करा. आधी तुम्ही मुहूर्त अलीकडे घेतला आणि आता परत म्हणताय की मुहूर्त कॅन्सल करू. आता असं नाही चालणार. पण चारुहास सर म्हणत असतात की अरे, ती इथे नसताना कसं काही लग्न करायचं? मात्र अधिपती म्हणतो की तुमच्या लग्नाच्या वेळी त्या इथे येतील, मात्र आता लग्न करा, आता हे लग्न कॅन्सल होणार नाही. तर चारुलतासुद्धा म्हणत असते की अगदी खरं आहे, मला अधिपतीचं म्हणणं पटतंय, कारण अक्षराला आपलं लग्न व्हायला हवं आहे. आणि जेव्हा ती घरी येईल आणि बघेल की आपण लग्न केलेलंच नाही आहे, तेव्हा तिला अजून त्रास होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण लग्न करायला हवं. आणि मग ते अधिपतीला म्हणते की अधिपती, तुम्हाला वचन दे की लग्नाच्या वेळी तू तिला इथे घेऊन येशील. तर अधिपती रागातच म्हणतो की मी तुम्हाला वचन वगैरे काही देणार नाही आहे, पण मास्तरीणबाई इथे असतील, मी त्यांना घेऊन येईल आणि आता जे ठरलं आहे ना त्याचप्रमाणे करा. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो आणि मग पुन्हा मेहंदीला सुरुवात होते. चंची म्हणत असते की चारूबाई, मी तुमच्या हातावर छान मेहंदी काढते, ट्रेंडिंगला आहे ती. मात्र चारुलता म्हणत असते की नाही, माझ्या हातावर साधीच मेहंदी काढ. तर ती म्हणते ठीक आहे. आणि मग ती चारुहास सरांनासुद्धा म्हणू लागते की तुम्हीसुद्धा मेहंदी काढा. पण ते रागातच नाही म्हणतात. पण शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर ते मेहंदी काढून घ्यायला तयार होतात. दुसरीकडे
अक्षरा ज्या व्यक्तीला बघून मोठ्याने किंचाळलेली असते तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून बजरंग असतो आणि त्याला बघून अक्षरा पुन्हा त्या खोलीत येते आणि त्या नर्सला विनंती करत म्हणते की प्लीज ताई मला वाचवा. तर तो बजरंग त्या ठिकाणी आलेला असतो. ती नर्स त्याला विचारत असते की कोण आहात तुम्ही, इथे काय करताय, तुम्ही यांचे नातेवाईक आहात का. तर अक्षरा म्हणत असते की हा माझा कोणीही नाही आहे, गुंड आहे तो. आणि त्यामुळे नर्स त्या बजरंगला तेथून जायला सांगते. मात्र तो चाकू बाहेर काढतो आणि त्या नर्सच्याच गळ्याला लावतो. तो तिला धमकी देत म्हणतो की तुझं नाव नीरजा आहे ना गं, तुझी सगळी माहिती काढली आहे मी. आता जर तू गपगुमान इथून निघून गेली नाही ना तर मग तुझी जी मुलगी वृषाली 8वीत शिकत आहे ना तिची खुशाली मी तुला कळवेल. आणि ते ऐकून ती नर्स खूप घाबरते. तर तो बजरंग तिला धमकी देत म्हणत असतो की आता इथून गपगुमान निघून जायचं, नाहीतर तुझ्या आणि तुझ्या मुलीला मी मारून टाकेल. त्यामुळे मग ती नर्स घाबरूनच तेथून निघून जाते. तर बजरंग अक्षराला घाबरवत असतो आणि म्हणत असतो की आता तुला कोण वाचवणार गं. त्यामुळे अक्षरा खूप घाबरते. ती बेडखाली लपण्याचा प्रयत्न करते. मात्र तो बजरंग त्या ठिकाणी सुद्धा येतो. दुसरीकडे अधिपती अस्वस्थपणे त्याच्या खोलीत फेऱ्या मारत असतो आणि म्हणत असतो की काही झालं तरी मास्तरीणबाईंना लवकरात लवकर घरी घेऊन यायला हवं. तरी त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू असली ना तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवणं मला योग्य वाटत नाही आहे. तर दुसरीकडे अक्षरा चिडूनच त्या बजरंगला विचारत असते की काय हवं आहे तुला. तर तो हसतच म्हणतो की तुम्ही हवे आहात मला टीचर मॅडम. त्यामुळे अक्षरा खूप घाबरते. तर तो बजरंग तिला अजून घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अक्षरा त्याच्या हाती काही लागत नाही. ती म्हणत असते की त्या दिवशी मला तूच दिसला होता, माझा संशय खरा होता, म्हणजे तू आणि भुवनेश्वरी मॅडम एकमेकांना मिळाले आहात ना. तर तो हसतच म्हणतो की अरे देवा, तुम्हाला सगळं कळलं का. तर अक्षरा म्हणत असते म्हणजे हे सगळं खरं आहे. तर भुवनेश्वरी मॅडमच चारुलता आईंचा वेश परिधान करून आमच्या घरात आल्या आहेत आणि सगळ्यांना फसवत आहेत आणि त्यांनीच तुला जेलमधून बाहेर काढले. आणि मग ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप रडू लागते. तर तो बजरंगसुद्धा तिची ॲक्टिंग करत रडत असतो आणि हसतही असतो. तर दुसरीकडे काही बायका चारुलताच्या हातावर मेहंदी काढत असतात. तर चंचे चारुहास सरांच्या. मात्र चारुहास सर खूप नाराज असतात आणि मग त्यानंतर मेहंदी काढून झाल्यावर चारुलता अधिपतीकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे अक्षरा त्या खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, पण त्या बजरंग पुढे तिचा काही निभाव लागत नाही. तो बजरंग तिच्या गळ्याला चाकू लावत म्हणत असतो की काय टीचर मॅडम, कुठे चाललात तुम्ही, आता तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही. तर ती म्हणत असते की बजरंग सोड मला, नाहीतर मी आरडाओरडा करेल. तर तो हसतच म्हणत असतो की ठीक आहे, करा आरडाओरडा, आम्हाला सुद्धा तेच हवंय ना. एकदा का तुम्ही आरडाओरडा केला की इकडचे लोक तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करतील. आणि ते ऐकून अक्षरा खूप चिडते. ती म्हणत असते की जर हे अधिपतींना कळलं ना तर ते तुला सोडणार नाही. पण तो बजरंग हसतच म्हणतो की सगळं जग तुम्हाला वेडं समजते. पण अक्षरा म्हणत असते की सगळ्या जगाने मला वेडं समजलं ना तरी माझ्या अधिपतींचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मग त्यानंतर ती बोलत असतानाच त्या बजरंगच्या डोक्यात तेथेच असणारा जार घालते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण त्या नर्सने बाहेरून दरवाजा बंद केलेला असतो. तर दुसरीकडे अधिपती त्या नर्सलाच कॉल करतो. ती त्या दरवाजाच्या तिथेच उभी असते आणि अधिपतीचा कॉल रिसीव करते. अधिपती तिला अक्षराबद्दल विचारतो. तर ती अधिपतीला खोटं सांगते की आम्ही त्यांना इंजेक्शन दिले त्यामुळे त्या झोपल्या आहेत, तुमचा काही निरोप असेल तर सांगा. तर अधिपती म्हणत असतो की काही नाही, मला मास्तरीणबाईंसोबत फक्त थोडं बोलायचं होतं, त्या जेव्हा जाग्या होतील तेव्हा तुम्ही मला फोन लावून द्या. आणि त्यावरती हो म्हणते. तर अधिपती तिच्यासोबत त्या ट्रीटमेंटविषयीच बोलत असतो आणि तितक्यात अक्षराजवळ तो परत बजरंग येतो. त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते आणि तिचा तो आवाज नेमका इकडे अधिपतीपर्यंत पोहोचतो. तो त्या नर्सला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की त्या आमच्या मास्तरीणबाईच आहेत ना, तो त्यांचाच आवाज आहे ना. पण ती नर्स घाबरून कॉल कट करते. तर इकडे तो बजरंग अक्षराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो आणि तिला पुन्हा बेडजवळ घेऊन जातो. अक्षरा त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते पण काहीच उपयोग होत नाही. तितक्यात ती नर्ससुद्धा त्या ठिकाणी येते. ती त्या बजरंगला म्हणत असते की हे काय चालले तुमचं, प्लीज सोडा त्यांना. पण तो बजरंग म्हणत असतो की हिला जर मी सोडलं तर ही आरडाओरडा करेल. आणि त्यानंतर तो या नर्सला सांगतो की तुम्ही पटकन यांना इंजेक्शन द्या. आणि मग त्यानंतर ती नर्ससुद्धा अक्षराला इंजेक्शन देते. त्यामुळे अक्षरा पुन्हा बेशुद्ध होते. तर ती नर्स बजरंगला हात जोडून सांगत असते की तुम्ही प्लीज आता जा पटकन इथून, नाहीतर कोणीतरी बघेल तुम्हाला. आणि मग तो बजरंग पटकन तेथून बाहेर पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.